किती भयंकर असू शकतं हे. खऱ्या अर्थाने 21 दिवसाचं अन्न त्याग आंदोलन आणि एकही अधिकारी किंवा केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी जात नाही, परंतु वारंवार त्यांचं तब्येत खालवते, त्यांच्या जीवाला कमी जास्त झालं तर आपली खैर नाही हे समजताच खऱ्या अर्थाने केंद्र शासनाने जंतर मंतरवर बसलेला सोनम वांगचुक यांना बळजबरीने उचलून खऱ्या अर्थाने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं दिसतंय. खऱ्या अर्थाने ज्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था भ्रष्ट होते, त्यानंतर पेपर फुटी होते आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितल्यानंतर कोणताच अधिकारी किंवा कोणताच मंत्री त्या ठिकाणी जात नाही. त्यांना राजीनामा द्यायचा नाही, राजीनामा देऊ नका, परंतु तुम्ही लोकशाही पद्धतीने कायद्या कानूननुसार तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता, त्यांचं उपोषण सोडू शकता, परंतु तसं नाही आहे. आपल्याला तानाशाही करायचे. आपलं राज्य आल्यानंतर, आपलं सत्ता आल्यानंतर आपण किती भयंकर प्रकारे वागू शकतो हे खऱ्या अर्थाने केंद्रात बसलेल्या नेत्यांनी किंवा केंद्रात बसलेल्या पक्षांनी निश्चित दाखवून दिले. आणि सोनम वांगचुक यांना पांढऱ्या कपड्याआड नेलं नाही आहे. खऱ्या अर्थाने पांढऱ्या कपड्याआड लोकशाहीचा घडा त्यांनी निश्चित घोटण्याचं काम केले. आय सपोर्ट सोनम वांगचुक.